नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत ग्रामसेवक या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी कधी बोलवण्यात आलेलं आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या कागदपत्रे पडताळणी संबंधित योग्य माहिती भेटेल। या ठिकाणी सरळ सेवा पदभरती 2023 ग्रामसेवक कंत्राटी या पदासाठीचा जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हे PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला या संबंधित डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा, ग्रामसेवक या पदासाठीची कंत्राटी पदभरती या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे। यामध्ये तुमचे ग्रामसेवक जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे जाहीर प्रकटन द्वारे। ठीक आहे। सो पहा, जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 अन्वये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामसेवक कंत्राटी या संवर्गातील घोषित केलेल्या रिक्त पदांकरिता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेअंती गुणवत्ता यादी तसेच गुणवत्ता यादीनुसार सामाजिक समांतर आरक्षण चे विचारात घेऊन तात्पुरती निवड यादी जी आहे ते जिल्हा परिषद रायगड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली होती अधिकृत संकेतस्थळावरती, आणि ते तुम्ही सर्वांनी पाहिलेले देखील आहे। आणि त्यानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामसेवक कंत्राटी या संवर्गातील घोषित रिक्त पदे भरण्याकरिता तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणी करण्याकरिता दिनांक 13/8/2024 तसेच 14/8/2024 रोजी ठीक सकाळी 10:30 वाजता पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती अलिबाग, जिल्हा पोस्ट ऑफिस जवळ, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड या ठिकाणी करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, दिनांक 13 ऑगस्ट रोजी व 14 ऑगस्ट रोजी या 2 दिवशी तुमचे कागदपत्रे पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे ग्रामसेवक या पदासाठीचे। ठीक तुम्हाला सकाळी 10:30 वाजता पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती अलिबाग, जिल्हा पोस्ट ऑफिस जवळ, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड या ठिकाणी पोहोचायचं आहे वेळेवरती। ठीक आहे। त्यानंतर पहा, जिल्हा परिषद रायगड अंतर्गत घटकमधील सरळ सेवेतील पदे भरण्यासाठीच्या जाहिराती क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यानुसार जे परिच्छेद आहे 9.16 येथील नमूद केल्याप्रमाणे कागदपत्र पडताळणीकरिता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना, फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक साक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही DV जाताल त्यावेळेस तुमच्याच सोबत तुम्हाला जे काही गव्हर्नमेंटचे जे काही ओळखपत्र आहे या कुठल्याही एक ओळखपत्र तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे। यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आहे, तसंच पारपत्र यापैकी तुमच्याजवळ एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत एक प्रत झेरॉक्स असणं आवश्यक असणार आहे। ठीक आहे। आणि परिच्छेद 19 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ शैक्षणिक डॉक्युमेंट जे काही ओरिजिनल क्वालिफिकेशननुसार तुमचे कागदपत्रे आहेत ते आवश्यक सर्व मूळ दस्तावेजच्या 2 साक्षांकित प्रतीसह 2 रंगीत पासपोर्ट फोटोसह दिनांक 13/8/2024 तसंच 14/8/2024 रोजी ठीक सकाळी 10:30 वाजता पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती अलिबाग, जिल्हा पोस्ट ऑफिस जवळ या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल, तसंच त्या ओरिजिनल डॉक्युमेंटची तुम्हाला 2 प्रतीमध्ये बंच करायचे आहेत आणि 2 रंगीत कलर पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सामोरं जायचं आहे। ठीक आहे। सो ज्या कुणाला हे ठिकाण माहीत नाही त्यांनी गुगल मॅपच्या साहाय्याने या ठिकाणी लोकेशन ट्रेस करायचं आहे आणि त्या लोकेशनला ठीक सकाळी 10:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। ठीक आहे। नंतर जे काही अपडेट असणार आहे डॉक्युमेंट पडताळणी संबंधी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे। परंतु पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। पहा, उमेदवारास अंतिम निवडीचा कोणताही दावा नंतर करता येणार नाही जर तुम्ही कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिलात तर। ठीक आहे। सो नंतर पहा, कागदपत्रे दस्तऐवज पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत
संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। ठीक आहे, कागदपत्र पडताळणीस उमेदवाराने स्वखर्चाच उपस्थित राहावं लागणार आहे। याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स या ठिकाणी दिलं जाणार नाही। तुम्हाला स्वखर्चानं त्या ठिकाणी त्या ठिकाणाला पोहोचायचं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता। कागदपत्रे पडताळणी अंतिम निवड यादी ही माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीचे मान्यानुसार रायगड जिल्हा परिषदेचे संकेतस्थळावरती यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। ठीक आहे, आफ्टर DV विद्यार्थी मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन यादी जी आहे, निवड यादी जी आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। ठीक आहे, सो बेस्ट ऑफ लक तुमच्या कागदपत्रे पडताळणीसाठी। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो हे अशा प्रकारचे अपडेट आलेले आहेत जिल्हा परिषद भरती संदर्भातच्या। ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल ग्रामसेवक या पदासाठीची जी काही अधिकृत संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, ते वेळोवेळी तुम्ही चेक करत राहायचं आहे। त्यावरती अशा प्रकारच्या अपडेट्स यायला सुरुवात झालेली आहे। आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि माहिती जर समजली असेल तर लाईक जरूर करायची आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।